अनेकदा असं होतं की आयुष्यात पुढे जायचंय, खूप मेहनतही करतोय, पण काहीच बदलत नाहीये. असं का? कदाचित याचं उत्तर जास्त प्रयत्न करण्यात नाहीये, तर एका चांगल्या सिस्टममध्ये आहे. चला तर मग, या स्रोतांच्या आधारे ही संपूर्ण मांडणी जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. कधीकधी असं वाटतं का की रोजचे तेच 24 तास पुन्हा पुन्हा जगतोय, म्हणजे आयुष्यात कुठेतरी अडकल्यासारखं वाटतं, प्रगती शून्य, आणि यामुळे निराशा येते. असं वाटतं की आयुष्य एकाच जागी थांबलंय आणि आपण तेच तेच करत राहतोय. पण कुठेतरी आतून वाटत असतं की काहीतरी जादू होईल आणि सगळं बदलेल. तर या सगळ्या विश्लेषणाचा जो मूळ मुद्दा आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. ही लढाई इच्छाशक्तीची म्हणजे विल पॉवरची नाहीये. ही लढाई आहे एका चांगल्या वातावरणाची म्हणजे एन्व्हायरमेंटची. बघा, इच्छाशक्ती कधी ना कधी संपतेच, पण योग्य प्रकारे तयार केलेलं वातावरण आपल्याला सतत न थकता योग्य दिशेने ढकलत राहतं. हो, बरोबर. इच्छाशक्तीचं मिथक म्हणजे जास्त प्रयत्न करणं हे उत्तर का नाहीये? विचार करा, आपली इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर आहे ना, ते एका मोबाईलच्या बॅटरीसारखी आहे. सकाळी उठल्यावर 100% चार्ज असते, पण जसजसं दिवस जातो तसतशी ती कमी होत जाते. आणि म्हणूनच आयुष्यात मोठे बदल घडवण्यासाठी फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहिलं तर ते बहुतेक वेळा फेलच होतं. बरं, मग इच्छाशक्ती काम करत नसेल तर काय करतं? तर उत्तर आहे आपलं वातावरण, आपलं एन्व्हायरमेंट. हे का जिंकतं? कारण आपलं वातावरण ही एक अशी स्थिर शक्ती आहे जी 24 तास सतत आपल्यावर प्रभाव टाकत असते, आपली इच्छा असो किंवा नसो. तर या वातावरणाची शक्ती काय आहे? पहिलं म्हणजे ते क्षणिक प्रेरणेपेक्षा म्हणजे मोटिवेशनपेक्षा जास्त काळ टिकतं. दुसरं, ते रोजचा निर्णय घेण्याचा थकवा कमी करतं, म्हणजे आज काय करू काय नको हा जो रोजचा त्रास आहे तो कमी होतो. तिसरं म्हणजे ते आपोआप यशासाठी एक सिस्टम तयार करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते आपल्याला जुन्या वाईट सवयींमध्ये परत जाण्यापासून वाचवतं. थोडक्यात काय, तर यामुळे रोजची छोटी छोटी लढाई टाळली जाते आणि आपली एनर्जी महत्त्वाच्या कामांसाठी वाचते. आणि हे वाक्य बघा, ध्येय मजबूत निर्णय घेण्याचं नाही, ध्येय हे आहे की चुकीचे निर्णय घेणंच कठीण व्हावं. किती जबरदस्त विचार आहे हा. म्हणजे रोज स्वतःला नाही मला हेच करायचंय असं जबरदस्ती करण्याऐवजी आपलं आयुष्यच असं सेट करायचं की चुकीच्या गोष्टी करणं गैरसोयीचं वाटलं पाहिजे. हा एक खूप मोठा माइंडसेट शिफ्ट आहे आणि खरा फरक हाच घडवतो. ठीक आहे, तर आतापर्यंत थेअरी झाली, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? तर त्यासाठी आहे हा 90 दिवसांचा रिसेट प्लॅन. या 3 महिने आहेत. पहिला महिना अनावश्यक गोष्टी काढून टाका आणि स्वच्छता करा. दुसरा महिना काहीतरी नवीन तयार करा आणि लक्ष केंद्रित करा. आणि तिसरा महिना डिझाईन करा आणि त्याला अजून मजबूत करा. हा एक एकदम प्रॅक्टिकल आराखडा आहे. तर चला सुरुवात करूया पहिल्या महिन्यापासून. महिना 1, आयुष्यातील अनावश्यक गोष्टी काढून टाका. म्हणजे काहीतरी नवीन तयार करण्यापूर्वी जागा तर रिकामी करायला हवी नाही का? हा महिना काहीतरी नवीन मिळवण्याबद्दल नाहीच आहे, तर जुन्या आणि निरुपयोगी गोष्टींपासून सुटका मिळवण्याबद्दल आहे. आधी साफसफाई, मग बाकीच्या गोष्टी. ही एक खूप छान उपमा आहे. आधी फरशी झाडली जाते, फर्निचर नंतर येतं. विचार करा, जर आपलं आयुष्य सध्या खूप गोंधळलेलं असेल तर त्यात नवीन सवयी कशा बसणार? म्हणूनच आधी तो सगळा पसारा, मानसिक आणि भौतिक दोन्ही, दूर करणं खूप महत्वाचं आहे. मग पहिल्या महिन्यात नक्की काय करायचं? तर ही काही कामं आहेत. पहिलं म्हणजे निरुपयोगी स्क्रोलिंग बंद करा. दुसरं, फेक प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे फक्त बिझी दिसणं ते थांबवा. आणि तिसरं, आरामालाच प्राधान्य देणारी आपली जुनी ओळख ती मोडून काढा. आता हे ऐकायला सोपं वाटत नाहीये आणि खरं सांगायचं तर हे कंटाळवाणं किंवा त्रासदायक वाटू शकतं. पण जर असं वाटत असेल तर समजा प्रक्रिया बरोबर काम करतेय. कारण कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्याशिवाय काहीच बदलत नाही. ठीक आहे, पहिला महिना संपला, साफसफाई झाली. आता दुसरा महिना, महिना 2, एक कौशल्य तयार करा. आता आपण प्रेरणेपेक्षा शिस्तीला महत्त्व देणार आहोत. आता पसारा कमी झालाय, तर आपलं लक्ष एका मौल्यवान कौशल्यावर केंद्रित करायची हीच योग्य वेळ आहे. आणि या महिन्यासाठी नियम फक्त एकच आहे. किती? फक्त एकच कौशल्य निवडा. मग ते कम्युनिकेशन स्किल्स असो, सेल्स असो, फिटनेस असो किंवा लिखाण असो. जर सगळं काही थोडं थोडं करण्याचा प्रयत्न केला ना, तर हातात काहीच लागणार नाही. त्यामुळे फोकस फक्त एका गोष्टीवर. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. यशस्वी लोकांचं रहस्य हे आहे की ते पुनरावृत्तीच्या कंटाळ्यासोबत बसायला शिकले आहेत. म्हणजे काय, तर या टप्प्यातली खरी प्रगती मोटिवेशनच्या मागे धावून नाही मिळत. ती मिळते शिस्तबद्ध रोजच्या सरावातून. तेच काम पुन्हा पुन्हा करण्याने येणाऱ्या कंटाळ्याला जे सहन करू शकतात तेच पुढे जातात.
बाकीचे लोक तर विचलित होतातच. बरं, आता येतोय शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा, महिना 3. आपलं जग डिझाईन करा, म्हणजे आपलं वातावरण मजबूत बनवा. आतापर्यंत ज्या चांगल्या सवयी लावल्या आहेत त्या टिकल्या पाहिजेत. त्यासाठी एक असं सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट तयार करायचंय की पुन्हा जुन्या सवयींकडे वळण्याचा प्रश्नच येणार नाही. मग हे कसं करायचं? तर ह्या आहेत काही सोप्या स्टेप्स. 1. फोनमधून विचलित करणारे ॲप्स सरळ डिलीट करा. 2. आपली वैयक्तिक जागा म्हणजे आपलं घर, आपलं टेबल ते नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. आणि 3. महत्त्वाच्या कामांसाठी ठराविक, न बदलणारी वेळ ठरवून टाका. ही पावलं खूप छोटी वाटतील, पण याच गोष्टी आपलं डिजिटल आणि भौतिक वातावरण असं बनवतात की चुकीच्या मार्गावर जाणं जवळजवळ अशक्य होऊन जातं. आणि हा नियम तर सगळ्यांनाच माहिती आहे. गार्बेज इन, गार्बेज आउट. म्हणजे जसं इनपुट तसंच आउटपुट. ही गोष्ट फक्त खाण्यापिण्याला नाही तर आपल्या मेंदूलाही लागू होते. आपण कोणतं संगीत ऐकतो, कोणता कंटेंट पाहतो, कोणासोबत वेळ घालवतो, या सगळ्या गोष्टी मिळून आपलं मानसिक वातावरण बनतं. आणि तेच आपल्या विचारांना आणि आपल्या ओळखीला आकार देतं. तर आता प्रश्न येतो तुमच्या पुढच्या 90 दिवसांचा. निवड तुमची आहे. हे स्पष्ट आहे की ही जी योजना आहे हा एक पर्याय आहे. आणि यासाठी अवघड, कधीकधी कंटाळवाणं काम करण्याची तयारी ठेवावी लागेल. यात कोणताही शॉर्टकट नाहीये. मग प्रश्न हा आहे की 90 दिवसानंतर कोणती व्यक्ती समोर येईल? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण बदलाची ही जी शक्यता आहे ना, ती पूर्णपणे वैयक्तिक आहे. आणि ती आत्ता ह्याच क्षणी सुरू होऊ शकते. पुढच्या 90 दिवसांत एक पूर्णपणे वेगळी व्यक्ती घडवली जाऊ शकते. शेवटी 90 दिवसानंतर 2च चित्र असू शकतात. एकीकडे असेल व्यक्ती क्रमांक 1 जी म्हणेल काश मी तेव्हा सुरुवात केली असती. आणि दुसरीकडे असेल व्यक्ती क्रमांक 2 जी म्हणेल बरं झालं मी हार मानली नाही. आता यापैकी कोणती व्यक्ती बनायचं ही निवड पूर्णपणे पुढच्या 90 दिवसात आपण काय करतो यावर अवलंबून आहे.